शीतला सप्तमीची कहाणी। आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याने एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. पण काही केल्या पाणी लागेना. जलदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या व राजाला म्हणाल्या, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हे राजाने ऐकलं. दुःखी झाला. घरी येऊन विचार करू लागला. पुष्कळ लोकांच्या जीवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही. पण ही गोष्ट घडेल कशी? सून कबूल होईल कशी? तशी त्याने तोड काढली. सुनेला माहेरी पाठवून मुलाला ठेवून घ्यावं. सासू सासऱ्यांनी तशी आज्ञा केली. सून माहेरी गेली. इकडे राजाने चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊ माखू घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला. जलदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला भरपूर पाणी आलं. पुढे राजाची सून तिच्या भावाबरोबर माहेराहून सासरी येऊ लागली. मामांजींनी बांधलेलं तळं आलं. पाण्याने भरलेलं पाहिलं. त्या दिवशी श्रावण सप्तमी होती. वशाची आठवण झाली. तो वसा काय? तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीचं पान घ्यावं, वर दही भात आणि लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं, एक मुटकुळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी. जय देवी माते, आमच्या वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील ते आम्हास परत मिळवत. याप्रमाणे तळ्यात उभं राहून ती प्रार्थना करू लागली. तर बळी दिलेला मुलगा तिचा पाय ओढू लागला. पाय कोण ओढतंय म्हणून पाहू लागली. तर तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिने त्याला कडेवर घेतलं. आश्चर्य करू लागली. सासरी यायला निघाली. राजाला कळलं सून आपल्या मुलासह येते. राजाला आश्चर्य वाटलं. त्याने तिचे पाय धरले. तिला विचारलं, अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला होता, तो परत कसा आला? सून म्हणाली, मी शिळा सप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतांची प्रार्थना केली, मूल पुढे आलं तसं उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. तिच्यावर अधिक ममता करू लागला. जशा त्यांना जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हा होत. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी सुफळ संपूर्ण.